गॉट. ओके. सो आतापर्यंत जे काही आपण बघितलेलं आहे ते एक ॲक्च्युली कंटेनर कसा क्रिएट करायचा ते बघितलेलं आहे आणि त्यावर कशा पद्धतीने काम होणार. सर्वात आधी आपण काय करणार तर आपली डॉकर फाईल क्रिएट करणार. डॉकर फाईल लिहिल्यानंतर ही अशा पद्धतीची एक डॉकर फाईल तुम्ही लिहिणार. डॉकर फाईल लिहिल्यानंतर आपण काय करणार त्याला कन्वर्ट करणार कशामध्ये डॉकर इमेजमध्ये. क्लिअर. डॉकर इमेजमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर येस त्या डॉकर इमेज वरून आपण एक कंटेनर क्रिएट करणार आणि ह्या कंटेनरमध्ये जो काही डेटा असेल ह्या कंटेनरला आपण काय करू शकतो इझिली शेअर वगैरे करू शकतो. बट आता ते कसं पॉसिबल होईल. अँड देन यामध्ये आपण फक्त कंटेनर क्रिएट करून त्यावर वर्किंग करायचं कसं ते बघितलेलं आहे. बट अगेन कम्पेअर विथ AWS जेव्हा आपल्या व्हर्च्युअल मशीन्स आपला ट्रॅफिक मॅनेज करू शकत नाही आहे त्यांच्यावर जास्त लोड येतोय तेव्हा ॲक्च्युली आपण कोणते कोणते सिनारिओज यूज करतो अँड ॲक्च्युली कोणते सर्व्हिसेस यूज करतो AWS मध्ये रिसोर्सेस कोणते यूज करतो. लोड बॅलन्सिंग ऑटो स्केलिंग. राईट. जेव्हा एखाद्या व्हर्च्युअल मशीनवर लोड येतो किंवा त्यावर जास्त प्रेशर येतं रिक्वेस्ट खूप जास्त त्याला हँडल होत नाही आहे त्यावेळेस आपण काय करतो तर ते कंटेनर्स आपले काय व्हायला पाहिजे ऑटो स्केल व्हायला पाहिजे. त्यांच्यावर सिक्युरिटी व्यवस्थित असली पाहिजे त्यांना मॅनेजमेंट व्यवस्थित असलं पाहिजे लोड व्यवस्थित बॅलन्स व्हायला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे करता येत आहे का डॉकर थ्रू. डॉकर थ्रू ह्या सगळ्या गोष्टी करता येत नाही आहे. तर डॉकरचं कामच काय आहे तर डॉकरचं काम आहे फक्त आणि फक्त कंटेनर्स क्रिएट करणे. देन कंटेनर सोबत काय होत आहे ते त्याला काहीही करायचं नाही आहे. तो कंटेनर डिलीट झाला तरी त्याला काही फरक पडत नाही आहे. तो कंटेनर रिस्टार्ट सुद्धा करून बघणार नाही. सो इफ यू आर सीइंग हिअर डॉकरचा जर आपण लोगो बघितला तर हा जो लोगो आहे हा काय करतोय फक्त कंटेनर्स क्रिएट करायचं काम करतोय. एक किंवा एकपेक्षा जास्त कंटेनर्स. क्लिअर. सो कंटेनर क्रिएट करायचं काम फक्त डॉकरचं आहे आणि डॉकर त्यामध्ये आणखी काही मॅनेजमेंट करणार नाही. क्लिअर. सो आता काय करणार हा जो जहाज आहे डॉकरचा जहाज ह्या डॉकरच्या जहाजाला एका डायरेक्शननी कसं घेऊन जायचं त्याची मॅनेजमेंट कशी करायची. तर यासाठीच आपल्याकडे जो टूल अवेलेबल आहे तो म्हणजेच कुबरनेटिस. ह्या कंटेनर्सला प्रॉपरली मॅनेज करणे ऑटो स्केल किंवा लोड बॅलन्सिंग अप्लाय करू शकणे त्याला व्यवस्थित सिक्युरिटी प्रोव्हाइड करणे. क्लिअर. तर हे जे काही मॅनेजमेंटवाले टूल्स आहे मॅनेजमेंटवाल्या ज्या प्रोसेसेस आहेत ह्या सगळ्या अप्लाय करणार आपण युझिंग कुबरनेटिस. सो हे दोन्हीही काही डिफरंट नाही आहे. फक्त डॉकर काय करणार आहे कंटेनर्स क्रिएट करायचं काम आणि त्यावर त्यांना मॅनेजमेंटचं काम कोण करणार आहे आपला कुबरनेटिस. अंडरस्टूड झालं हे कन्सेप्ट. सो म्हणून तुम्हाला मार्केटमध्ये हे दोन टूल्स सोबत विचारल्या जातात की डॉकर कुबरनेटिस पेअरमध्ये विचारल्या जातात. हा ठीक आहे तुमच्याकडे डॉकर यूज नसेल हो दुसरा कुठला कंटेनरायझेशन इंजिन असेल तर चालतं पण कुबरनेटिस तिथे असेल. ओके. आता कुबरनेटिस सोडून आता हा जो डॉकर आहे डॉकर स्वानने सुद्धा एक मॅनेजमेंट टूल क्रिएट केलेला आहे. ओके. सो डॉकर स्वानचा स्वतःचा हा मॅनेजमेंट टूल आहे डॉकर स्वान. डॉकर स्वान काय करतो तर हा कंटेनर्स मॅनेजमेंटचं काम करतो पण याची लिमिटेशन अशी आहे की सिम्पली हा असेल डॉकरसाठी डॉकर कंटेनर्ससाठी. क्लिअर. बट आपल्याकडे फक्त डॉकर असं आहे का कंटेनरायझेशन इंजिन नाही. डॉकर सोडून दुसरे कंटेनर इंजिन पण अवेलेबल आहेत. राईट. if you see here Docker alternatives so you can see Podman आहे. Podman आणखी कंटेनर डी रेड हॅट ओपनशिफ्ट वाला पण आहे. Hyper-V पण अवेलेबल आहे. रॅन्चर भरपूर सारे अवेलेबल्स आहेत. कशासाठी तर सिम्पली कंटेनर क्रिएट करण्यासाठी. डॉकरचाच यूज होईल तुमच्या कंपनीमध्ये असं नाहीये. कळलं.
सो डॉकर सोडून दुसऱ्या कुठल्याही कंटेनर इंजिनचा यूज होऊ शकतो. मोस्टली डॉकर होतो ते तर आहेच, बट डॉकर जर सोडलं तर डॉकर स्वानचा यूज करता येईल का आपल्याला? हे कंटेनर डॉकरने क्रिएट केलेले कंटेनर मॅनेज करण्यासाठी डॉकरचाच एक टूल आहे, डॉकर स्वान. क्लिअर? बट जर का आपण डॉकर यूज करत नाही आहोत, डॉकर डी, कंटेनर डी और पॉडमॅन वगैरे यूज करतोय, तर आपल्याकडे एकच ऑप्शन असतो ग्लोबल लेवलवर जे यूज केला जाते, कुबरनेटिस. क्लिअर? आता कुबरनेटिस ऍक्च्युली काय आहे तर लोगोज मध्ये डिफरन्स बघा. याचा लोगो काय दिसतोय तुम्हाला? एक स्टेअर विंग दिसतीये, माहितीये तुम्हाला? हा एक जहाज आहे डॉकरवाला. लेट मी ओपन बोथ. हा, सी दिस इमेज. or you can go with this image also, but here you can see what it look like. हा डॉकर एक कंटेनर इंजिन आहे, ठीक आहे. कंटेनर इंजिन हा जो आपला एक जहाजासारखा जो ऑप्शन दिसतोय, हा कंटेनर कॅरी करायचं काम करतो. बट या जहाजाला जे स्टेअरिंग असते ना, स्टेअरिंग तुम्ही बघितलं असेल एखादा जहाज कसा चालतो. पायरेट्स ऑफ कॅरेबियन सिरीज पाहिली आहे का? मूवीज बघितल्या की नाही? येस सर, बघितली बघितले. का पायरेट्स ऑफ कॅरेबियन्स? तर तिथे काय असतो, एक पायलट असतो, माहितीये तुम्हाला? पायलट असतो और एक, जॅक स्पॅरो. हा, कॅप्टन असतो एक, कन्सिडर करा. तर तो कॅप्टन काय करणार, तुम्हाला त्या जहाजला कोणत्या डायरेक्शनने घेऊन जायचं आहे ते डिसाईड करतो. करेक्ट? त्या जहाजाला एक स्टेअरिंग असते जे की या टाईपची असते, आणि इथे तोच कन्सेप्ट आहे. हा एक जहाज आहे, ह्या जहाजाला व्यवस्थित डायरेक्शनने घेऊन जाणे, सिक्युअर वेने मॅनेज करणे, ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल होतात बिकॉज ऑफ द स्टेअरिंग. क्लिअर? तर इथे जो आपला स्टेअरिंग आहे तो कुबरनेटिस. तर लोगो पण त्याच पद्धतीने क्रिएट केलेला आहे. हे लोगो क्रिएट करणाऱ्यांनी कसा विचार केला होता की स्टेअरिंग ठेवायचं, डॉकर कंटेनर हा एक जहाज आहे, आय डोंट नो अबाउट इट. बट त्यांनी जेव्हा लोगो डिसाईड केले असणार आहे ना, खूप 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 म्हणजे खूप माइंड लावलेलं असणार आहे त्यांनी. तर इथे बघा, हा एक कंटेनर दिसतोय, कंटेनर इंजिन, एकदम जहाज दिसतोय तुम्हाला, कंटेनर कॅरी करणारा. आणि देन याला जे स्टेअरिंग असते तेच म्हणजे कुबरनेटिस, जो की मॅनेज करेल. सो आपल्याला कुबरनेटिस बघायचं त्यासाठीच आहे, कंटेनर्सला मॅनेज करण्यासाठी. सो व्हॉट इज कुबरनेटिस? सो सिम्पली लेट्स सी व्हॉट इज कुबरनेटिस. ऑल ओके. सो कुबरनेटिस ऍक्च्युली काय आहे तर एक मॅनेजमेंट टूल आहे. आता एवढं तर समजलं तुम्हाला, मॅनेजमेंट टूल आहे. काय करणार आहे, कंटेनर्स मॅनेज करायचं आहे आपल्याला. बट ऍक्च्युअल डेफिनेशन्स आपण बघून घेऊ. सो कंटेनर, आता हे केएडएस काय आहे हे नंतर सांगतो, 2 मिनिटं. So Kubernetes is an open source platform for automating the deployment, scaling and management of containerized application. See, या 2 लाईन्स मध्येच आपल्याला कळून जात आहे की ऍक्च्युली कंटेनर कुबरनेटिस का बरं यूज करायचं आहे. इट्स अन ओपन सोर्स प्लॅटफॉर्म. ओपन सोर्स आहे, एखाद्या कंपनीचं ओन आहे का हे नाही, हिस्ट्रीवर येऊ आपण. बट डॉकर स्वान एका डॉकर कंपनीचं आहे. AWSच्या काही सर्व्हिसेस ते फक्त AWS अवेलेबल करून देईल. बट कुबरनेटिस काय आहे, कुबरनेटिस हा ओपन सोर्स आहे म्हणून मोस्टली यूज केला जातो. सो प्लॅटफॉर्म फॉर ऑटोमेटिंग द डिप्लॉयमेंट, स्केलिंग अँड मॅनेजमेंट ऑफ कंटेनराइज्ड अप्लिकेशन. क्लिअर आहे? हा आता ओपन सोर्स आहे, बट यू कॅन सी ओरिजिनली डिझाईन बाय गुगल. या मागे आता हिस्ट्री आहे थोडी यामध्ये, की कुबरनेटिस ऍक्च्युली कशा पद्धतीने क्रिएट झाला आहे. कुबरनेटिस मागे थोडी हिस्ट्री आहे, बघू आपण ते. नाव मेंटेन्ड बाय होम, क्लाउड नेटिव्ह कम्प्युटिंग फाउंडेशन. क्लिअर? सो कुबरनेटिसचा मेन कन्सेप्ट समजला, कशासाठी यूज करायचा आहे. लेट मी नो गाईज. कुबरनेटिसचा Yes. कन्सेप्ट समजला, कशासाठी यूज करायचं आहे कुबरनेटिस.
बोला. डॉकर कंटेनर मॅनेजमेंट. Correct. So it's an open source platform for automating the deployment, scaling and management of container, ओरिजिनली डिझाईन बाय गुगल. आता ऍक्च्युली यामागे थोडी हिस्ट्री आपल्याला माहीत करून घ्यावी लागेल की हे कशा पद्धतीने गुगलने क्रिएट केलं आहे. कुबरनेटिस सारखा जो टूल आहे हा कशा पद्धतीने गुगलने घेऊन आलेला आहे. तर यामागे जर आपण याचं थोडं विकिपीडिया बद्दल बघितलं तर तो तुम्हाला हिस्ट्री पण देईल. कुबरनेटिस हिस्ट्री येस आहे इथे. थोडी हिस्ट्री बघू देन यावर वर्क करायला सुरुवात करू. ओके. तर काय होतं लेट्स कन्सिडर करा 2003-2004च्या आधी 2003-2004च्या आधी असं काय व्हायचं की एक कॉम्प्लेक्स ॲप्लिकेशन म्हणजे आता जसं आपण ॲप्लिकेशन्स यूज करतो नेटफ्लिक्स सारख्या हॉटस्टार सारख्या अशा मोठ्या मोठ्या ज्या ॲप्लिकेशन्स असायच्या यांच्या त्या ॲप्लिकेशन्स मॅनेज करायला प्रॉब्लेम्स व्हायला सुरुवात झाली. ठीक आहे. ॲप्लिकेशन मॅनेज करायला काय सुरुवात झाली प्रॉब्लेम्स यायला सुरुवात झाली. यांचे छोट्या मोठ्या ॲप्लिकेशन ते हे इझिली मॅनेज करू शकत होते. बट जे मोठ्या ॲप्लिकेशन्स आहेत त्या कशा मॅनेज करायच्या त्यामध्ये इश्यूज यायला लागले त्यामध्ये प्रॉब्लेम्स यायला लागले. गुगलने काय केलं यासाठी तर गुगलने एक टूल क्रिएट केला. इंटरनल टूल होता त्यांचा स्वतःचा टूल होता बॉर्ग. कोणता टूल होता बॉग BORG बॉग इथे दिसेल तुम्हाला. हा हिअर सी BORG बॉग हा एक टूल त्यांनी क्रिएट केला. कोणी गुगलने क्रिएट केला त्यांच्या स्वतःसाठी क्रिएट केला. एक मोठ्या ॲप्लिकेशन्सला मॅनेज करण्यासाठी हे जे मायक्रो सर्व्हिसेस आहे जे कंटेनर्स आहे यांना मॅनेज करण्यासाठी त्यांनी स्वतःसाठी टूल क्रिएट केलाय बॉग. बट आता गुगललाच कंपनी आहे का आपल्याकडे की जी मोठ्या प्रोजेक्ट्सवर काम करते. नाही. अशा मार्केटमध्ये भरपूर साऱ्या कंपनीज अवेलेबल आहेत जे मोठ्या मोठ्या ॲप्लिकेशन्स क्रिएट करत होते आणि त्यांच्यावर काम करत होते. तर जसं मोठ्या कंपनीजमध्ये आलं की HP IBM अशा ज्या कंपनीज आहेत यांना पण सेम टाईपचा इश्यू यायला लागला की मोठी ॲप्लिकेशन आहे ती मॅनेज होत नाहीये. ओके. मोठी ॲप्लिकेशन आहे ती मॅनेज होत नाहीये तर त्यासाठी आता सोल्युशन काय. क्लिअर. तर याचं सोल्युशन म्हणजेच गुगलचा हा बॉग. बट गुगलला माहीतच नाही की गुगलला माहीतच नाही की आपण जो इश्यू फेस करतोय तो बाहेर बाकीच्या कंपनीजला पण आहे म्हणून. क्लिअर. सो गुगल मग काय करणार गुगल आधी स्टडी करतो. ज्या कंपनीजला इश्यू आहे ते कंपनीज काय करतात एक ऑर्गनायझेशन आहे ग्लोबल लेवलवरची जे असे सॉफ्टवेअर मॅनेजमेंट सॉफ्टवेअर बद्दल इन्फॉर्मेशन ठेवते की लेट्स कन्सिडर करा एखादा जो न्यू प्रोजेक्ट आहे त्या न्यू प्रोजेक्ट बद्दल इन्फॉर्मेशन ठेवायचं काम करते कोण NIST. ओके. NIST नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्टँडर्ड्स अँड टेक्नॉलॉजी. ही जी आहे ही काय करते IT रजिस्ट्रेशन अँड वॉच करते कोणते जे काही सॉफ्टवेअर्स आपले क्रिएट होतात. यांच्याकडे इन्फॉर्मेशन होती की बॉग नावाचा जो टूल आहे तो बॉग नावाचा टूल गुगलने क्रिएट केलेला आहे आणि गुगल काय करतोय त्याने आपली ॲप्लिकेशन मॅनेज करतोय. क्लिअर. आता इन्फॉर्मेशन कोणाकडे आहे NIST कडे. तर बाकीच्या ज्या कंपनीज आहेत मोठ्या मोठ्या कंपनीज त्या कंपनीज कुठे गेल्या आहे आपला इश्यू घेऊन NIST कडे गेल्या आहे. NIST कडे इन्फॉर्मेशन होती की गुगलने काय केलंय एक टूल क्रिएट केलेला आहे त्या टूल थ्रू तो मोठ्या कॉम्प्लेक्स ॲप्लिकेशनला मॅनेज करतो. सिंपल. तर ही रिक्वेस्टेड गुगल टू सर्च ऑन इट टू चेक हाऊ वी कॅन डील विथ दिस ग्लोबल इश्यू. ओके. जो ग्लोबल इश्यू होता त्याच्यासोबत कसं डील करायचं त्यासाठी गुगलची हेल्प घेतली. गुगलने काय केलं त्यावर रिसर्च केली आणि फाइंड आउट केलं की हा जो इश्यू आहे आपण जो फेस करतोय त्यांना असं वाटायचं की आपल्या स्वतःसाठी आहे स्वतःलाच फेस होत आहे. बट मार्केटमध्ये प्रत्येकाला तो इश्यू येत राहिला.
त्यानंतर गुगलने जो बॉग टूल होता तो बॉग टूल NISTच्या हेल्पने आणि लिनक्स फाउंडेशन जे ओपन सोर्स काम करते त्यांच्या हेल्पने विथ दिस क्लाउड नेटिव्ह कम्प्युटिंग फाउंडेशन यांच्या थ्रू काय केलंय तर हा बॉग टूल याचा एक व्हर्जन क्रिएट केला. कोणता तर कुबरनेटिस. तिथेच एक छोटासा प्रोजेक्ट क्रिएट केला बॉगचा. यू कॅन से अ कॉपी कुबरनेटिस व्हर्जन क्रिएट केला आणि देन त्याला 2014-15 मध्ये ओपन सोर्स करून टाकलाय. ठीक आहे. कुबरनेटिस स्वतः गुगलचा आहे. गुगलने त्याला थोडा वेळासाठी प्रोप्रायटरी ठेवलेला होता, बट जे ग्लोबल डिमांड आहे त्यानुसार यांनी काय केलं की ह्या कुबरनेटिस मध्ये आणखी मॉडिफिकेशन व्हायला पाहिजे, याची इम्प्रूव्हमेंट व्हायला पाहिजे, म्हणून याने काय केलंय तर कुबरनेटिसला ओपन सोर्स करून टाकलाय. सो दॅट्स वाय वी आर सीइंग हिअर Kubernetes, it's an open source. But you can see again Kubernetes actually a Google product. ओके. म्हणून तुम्ही कुबरनेटिसला गुगल क्लाउड सोबत इझिली कम्पॅटेबल काय म्हणतात इझिली कनेक्ट करू शकता. तो एक खूप कम्पॅटेबल आहे गुगल क्लाउड सोबत, कारण त्यांचेच एन्व्हायरमेंट आहे आणि त्यांचाच एक काय म्हणणार त्याला डिपेंडन्सीज अँड ऑल अदर थिंग्स. वी कॅन इझिली कनेक्ट कुबरनेटिस. वी कॅन इझिली यूज कुबरनेटिस विथ गुगल असं म्हणू शकतो. क्लिअर झालं. सो इथे तीच इन्फॉर्मेशन दिली आहे. तुम्ही इकडे तिकडे बघा, वाचा, तुम्हाला कळेल. ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कळली का ते सांगा. यू कॅन गो थ्रू विकिपीडिया ऑल्सो. Here you can see Kubernetes open source container orchestration. आता what is mean by orchestration? It's an orchestration tool. तर orchestration हा आपल्यासाठी मोठा वर्ड वाटतो. तुम्ही सिम्पली मॅनेजमेंट यूज करा. सर्व्हर कॉन्फिगरेशन अँड मॅनेजमेंट हा वर्ड यूज करा, काही प्रॉब्लेम होणार नाही. बट येस, फॉर टेक्निकल बॅकग्राउंड यू कॅन गो विथ दी ऑर्केस्ट्रेशन टूल, ऑर्केस्ट्रेशन वर्ड. क्लिअर. आणि हे जे कुबरनेटिस नाव ठरवण्यात आलं आहे हे कसं ठरवण्यात आलं आहे तर यामध्ये याचं नाव ॲज अ एशियन ग्रीक असं इकडून घेतलेलं आहे. आणि यू कॅन सी याचा अर्थ काय होतो कुबरनेटिसचा. तर कुबरनेटिसचा अर्थ होतो कॅप्टन और मॅनेजर और यू कॅन से पायलट. ओके. सो कॅप्टन, मॅनेजर, पायलट अशा टाईपचा त्याचा अर्थ होतो, म्हणून हा कुबरनेटिस वर्ड इथे यूज केला आहे. आणि इथे तुम्हाला दिसेल आणखी एक टर्म K8s. तर हे कशामुळे झालं, K8s का बरं म्हटलं जातं याला. तर K8s हे काय काय दिसतंय इथे तुम्हाला बघा. पहिला K दिसतोय आणि इथे जे आतमध्ये यूज केलेले आहेत 8 लेटर्स आहेत. ओके. त्यासाठी 8 आणि जो शेवटचा एस आहे तो एस. तर कुबरनेटिसला शॉर्ट फॉर्म मध्ये लिहायचं आहे तर तुम्ही K8s लिहिता. हे 90s मध्ये एक शॉर्ट फॉर्म क्रिएट करायची प्रोसेस चालू झालेली होती. जो कोणी शॉर्ट फॉर्म मध्ये नाव लिहायची त्यावेळेस बहुतेक K8s लिहिण्यात आलेलं आहे अशा पद्धतीने. सो त्यामागे पण तोच एक रिझन आहे की जस्ट ट्रेंड होता शॉर्ट फॉर्म क्रिएट करायचा, त्यानुसार तो क्रिएट झालेला आहे. क्लिअर. हे इन्फॉर्मेशन अंडरस्टूड झाली का तुम्हाला सांगा. हा, यू कॅन सी हिअर हेल्समॅन अँड पायलट इथे दिलेलं आहे. कळलं का इथपर्यंत. कुबरनेटिसचं जस्ट एकदम बेसिक इन्फॉर्मेशन समजली का गाईज. ओके. सो एकदम शॉर्ट फॉर्म मध्ये मी लिहिलेली आहे इथे. सो यू कॅन यूज दिस पॉइंट्स ऑल्सो और यू कॅन गो विथ विकिपीडिया. इथे विकिपीडिया मध्ये डिटेल्ड इन्फॉर्मेशन आहे. अंडरस्टूड. ओके.
सो कुबरनेटिस यूज करायचं आहे आपल्याला आणि कशा पद्धतीने यूज करायचं आहे ते बघू. इथपर्यंत जर समजलं असेल तर समोर प्रोसेस करायचं. हां, so it's an orchestration tool, management tool, you can say large scale internal orchestration tool बोलू शकता. It's an open source platform, it is and originally designed by Google, written in Go language. Go language ही लँग्वेज आता जास्त ॲडव्हर्टाईज केली जाते याची. गो लँग्वेजला जास्त गुगल प्रमोट करतोय, बट येस तो यूज करतोय खूप आधीपासनं. तो खूप आधीपासून यूज करतोय, बट या आता न्यूली तो गो लँग्वेजला प्रमोट करायला सुरुवात करतोय. सो इट्स रिलीज इन 2014-15. सो दिस इज ऑल द theoretical part, sorry, I can say a basic part related to Kubernetes understood करण्यासाठी. नेक्स्ट, आता नेक्स्ट काय, Kubernetes तर आपण यूज करणार, बट सर कसं करणार, तो काम कसं करतो ते बघावं लागेल. सो इथे येतो मग टर्म Kubernetes आर्किटेक्चरचा. ठीक आहे. So now we need to discuss on Kubernetes architecture. तर यामध्ये काय होईल तर Kubernetes काम करतो क्लस्टर मध्ये. Kubernetes कशात काम करतो, क्लस्टर मध्ये. आणि क्लस्टर मीन्स व्हॉट, तर क्लस्टर मीन्स इज नथिंग बट अ ग्रुप ऑफ नोड, ग्रुप ऑफ इन्स्टन्सेस. इन्स्टन्सेस तुम्हाला माहिती आहे, बट आता इथे आपल्याला इन्स्टन्स हा वर्ड यूज न करता नोड हा वर्ड यूज करायचा. कळलं का, इन्स्टन्स हा वर्ड यूज न करता आपल्याला नोड हा वर्ड यूज करायचा आहे. आपण अँसिबल मध्ये हा होस्ट म्हणून यूज केलेला वर्ड आहे आणि इथे आपल्याला नोड हा वर्ड यूज करायचा. क्लिअर. सो क्लस्टर म्हणजेच काय असणार आहे तर तुमचा ग्रुप असेल, त्याला इन्स्टन्सचा ग्रुप असेल, त्याला आपण काय म्हणणार, क्लस्टर म्हणणार. आता क्लस्टर मध्ये काय असणार आहे तर सिम्पली इथे जे कंपोनंट्स दिसत आहे तुम्हाला ते कंपोनंट्स म्हणजेच तुमचे क्लस्टर मधले कंपोनंट्स. बट आता कोण कसं काम करणार आहे ते बघावं लागेल. कोण कसं काम करेल ते बघायचं आहे. तर सिम्पली लेट्स सी हिअर, यू कॅन सी द कंट्रोल पॅनल. हा जो कंट्रोल पॅनल आहे, आता लेट्स कन्सिडर करा कुठेतरी तुम्ही जाताय, एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये जाताय, कंपनीत जाताय किंवा इथे येत आहे, इन्स्टिट्यूट मध्ये येत आहे. काय असतं ऍक्च्युली, एक कंट्रोल पॅनल बसलेला असतो, मॅनेजमेंट टीम बसलेली असते. ती काय करते, ती मॅनेजमेंट टीम तुम्हाला डायरेक्शन्स देते की हां तुम्ही कुठल्या तुमचं काय काम आहे, तुम्हाला इन्क्वायरी करायची आहे का, तुम्हाला क्लास लावायचा आहे का. मग त्यानुसार तुम्हाला काय केलं जातं, वेगवेगळ्या लोकेशन्सवर बसवलं जातं. बरोबर आहे, राईट. तर इन्स्ट्रक्शन्स प्रोव्हाइड करणे, काम कोणतं आहे ते डिसाईड करणे, हे सगळं काम कंट्रोल पॅनल करतो. याला तुम्ही कंट्रोल पॅनल म्हणा किंवा मास्टर नोड बोला. ठीक आहे, एकतर मास्टर बोला किंवा कंट्रोल पॅनल बोला, काही प्रॉब्लेम होणार नाही. दोन्ही वर्ड यूज केले जातात, मास्टर और कंट्रोल पॅनल. हे समजलं का पोर्शन, कंट्रोल पॅनल. आणि इथेच आता काय असेल तर कंट्रोल पॅनल सोबत तुमच्याकडे हे काम करून घेण्यासाठी वर्कर नोड पण असणार. आणि वर्कर नोड मीन्स दिस, एखादा इन्स्टन्स, दुसरा इन्स्टन्स. कंट्रोल, आता जसं काही मॅनेजर आहे कन्सिडर करा, तर मॅनेजर स्वतःहून काही काम करतो का, नाही करत. तो काय करतो, आपल्या एम्प्लॉईला सांगतो. तर एम्प्लॉई मीन्स वर्कर नोड. एकदम इझी भाषेत आपण शिकूया आर्किटेक्चर. ठीक आहे. आता हा जो आहे मॅनेजर, याला मॅनेजर कसं बनवतो, याच्याकडे काही तर स्किल सेट असायला पाहिजे ना मॅनेजर लेवलनी इन्स्ट्रक्शन्स देण्यासाठी. तर याला ज्या यामध्ये जे कंपोनंट दिसत आहेत हेच त्याचे स्किल सेट्स आहेत. हे आता कसे काम करणार, यांचं काय बेनिफिट आहे हे आपल्याला बघायचं आहे. क्लिअर. तर यामध्ये काय असेल, सर्वात आधी याला मॅनेजर बनवणारा म्हणजेच एपीआय सर्व्हर. काय असणार आहे, एपीआय
सर्व्हर. तर हा एपीआय म्हणजे एपीआय सर्व्हर मीन्स काय करतो, तर हा एक कम्प्लीट कम्युनिकेशन सोर्स आहे पूर्ण तुमच्या क्लस्टरमध्ये. क्लस्टर मीन्स ग्रुप ऑफ नोड्स आणि त्यामध्ये कम्युनिकेशनचा एक मात्र सर्व्हिस म्हणजेच एपीआय सर्व्हर जे असेल तुमचे कुठं कंट्रोल पॅनलमध्ये. कम्युनिकेशन एपीआय टू शेड्यूलर, शेड्यूलर टू कंट्रोल मॅनेजर कुठलंही कम्युनिकेशन करू दे, जसं की शेड्यूलरला कम्युनिकेट करायचं आहे कंट्रोल मॅनेजर सोबत, तर तो सर्वात आधी इथे एपीआय सर्व्हरला सांगणार. शेड्यूलर टू एपीआय सर्व्हर टू कंट्रोलर, कंट्रोलर टू एपीआय सर्व्हर, एपीआय टू शेड्यूलर. तर जे काही कम्युनिकेशन होणार आहे ते या थ्रूच होणार. कुणालाही कुठेही कम्युनिकेट करायचं असेल तर सगळे याकडे एपीआय सर्व्हरकडे रिक्वेस्ट जाणार आणि देन एपीआय सर्व्हर कम्युनिकेट करून देणार दुसरं एकमेकांसोबत. एपीआय सर्व्हर इज लाईक अ टावर who received message and send messages. Understood? API सर्व्हर समजलं का ते सांगा. अनम्यूट yourself प्लीज. सर तो मीडिएटर है ना, इन शॉर्ट? Yes, it's a complete communication resource inside your Kubernetes cluster. Okay, next शेड्यूलर. आता हा शेड्यूलर काय करतो, तर शेड्यूलर तुमचा ऍक्च्युली कंटेनर शेड्यूल करायचं काम करतो. हा जो इथे पॉड नावाचा पॉड दिसतोय, पीओडी पॉड, याला शेड्यूल करायचं काम करतो कोण, शेड्यूलर. ठीक आहे, पण याच्याकडे इन्फॉर्मेशन कुठून येणार, तर एपीआय सर्व्हर कडून येणार. क्लिअर? शेड्यूलरचं काम असेल पॉड्सला शेड्यूल करणे, म्हणजे शेड्यूल करणे म्हणजे क्रिएट करायचं, कोणत्या टायमाला होणार, काय होणार ते शेड्यूल करायचं काम शेड्यूलरचं असेल. एकदम इझी आहे. नेक्स्ट कंट्रोलर मॅनेजर. शेड्यूलरला कोण सांगणार शेड्यूल करायची गरज आहे म्हणून, शेड्यूलरला कोण सांगणार शेड्यूल करायची गरज आहे. मॅसेज तर काय होईल, इथे मॅसेज येणार त्याला एपीआय सर्व्हर कडून, बट ते ऍक्च्युली कोण करतं, तर कंट्रोलर मॅनेजर करतो. कंट्रोलर मॅनेजरचं काय काम आहे, तर कंट्रोलर मॅनेजर आपल्याकडे अवेलेबल किती आहे आणि रिक्वायरमेंट किती आहे. सो डिझायर्ड वर्सेस ऍक्च्युअल. ठीक आहे, डिझायर स्टेट वर्सेस ऍक्च्युअल स्टेट, याला तो कम्पेअर करत असतो कंटिन्युअसली. क्लिअर? की आपल्याकडे आहे किती साठा आणि आता आपल्याकडे 2च किलो अवेलेबल असेल, बट आपल्याला रिक्वायर आहे 5 किलोची. आपल्याकडे किती आहे, 2 किलो अवेलेबल आहे, बट आपल्याला पाहिजे 5 किलो. तर आपण काय करणार, 5 किलो म्हणजे एक्स्ट्राचे जे 3 किलो आहे ते घेऊन येणार ना, राईट. तर ते प्रॉपरली काय म्हणतात त्याला, लक्ष ठेवायचं काम, की आहे किती आणि पाहिजे किती, हे ऍक्च्युअल आहे वर्सेस डिझायर, हे स्टेट मॅनेज करायचं काम किंवा या स्टेटला काय मॉनिटर करायचं काम कंट्रोलर मॅनेजर करतो. कळलं का? जर इथे आपल्याला रिक्वायर्ड 3 पॉड आहे आणि याच्याकडे जर 2च असेल, पॉड 1 पॉड 2 हे 2च असेल, तर पॉड 3 क्रिएट करायचं काम कोणाला देणार, तो पॉड 3 ची रिक्वायरमेंट आहे हे सांगणार एपीआय सर्व्हरला, आणि एपीआय सर्व्हर तो मेसेज पास करेल शेड्यूलरला. देन शेड्यूलर काय करेल, याला शेड्यूल करेल. कळला का फ्लो? कंट्रोलर मॅनेजर जर 2 आहे असं कन्सिडर, त्याला 2 दिसत आहे बट रिक्वायर्ड आहे, तिसरं पण रिक्वायर्ड आहे आपल्याला, तर कंट्रोलर मॅनेजर मेसेज पास करणार एपीआय सर्व्हरला आणि एपीआय सर्व्हर शेड्यूलरला सांगणार, शेड्यूलर शेड्यूल करून ठेवणार याला क्रिएट करायला. असा हा फ्लो राहील. आता इथे जे काहीही प्रोसेस होत आहे, जे काही इथे प्रोसेस होत आहे, तर त्याचा पूर्ण डेटा ठेवायचं काम करतो ETCD. की आणि व्हॅल्यू फॉर्मॅटमध्ये हा डेटा स्टोअर करत जाणार. कळलं? तर हे जे आहे कंट्रोल पॅनल वाले पूर्ण कंपोनंट समजले? पूर्ण कंपोनंट समजले का? एपीआय सर्व्हर फॉर सेंट्रलाइज कम्युनिकेशन, शेड्यूलर टू शेड्यूल पॉड्स,
controller manager to check or monitor desired state versus actual state. etcd, it stored data, it's like a database for our Kubernetes cluster, which is storing data as a key and value format. समजलं? बोला काहीच आलं का एवढं लक्षात? एव्हरीवन? ओके, गुड. सो दिस इज युअर कंट्रोल पॅनल. ठीक आहे. आता कंट्रोल पॅनल शेड्यूलर वगैरे हे करायचं आहे, पॉड वगैरे शेड्यूल करायचं आहे. पण आता या कंट्रोल पॅनल कडून मेसेज कुठे जाणार? आता वर्कर नोडची कंपोनेंट्स बघू आपण, की एम्प्लॉईला एम्प्लॉई कसं बनवतो तो, त्याचे पण स्किल सेट पाहिजे ना. मॅनेजरचे स्किल सेट तर बघितले आपण, हे 4 आहेत. आता जो नवीन एम्प्लॉई आहे काम करणारा, त्याचे काही कंपोनेंट्स असणार ते बघावे लागेल. करेक्ट. तर त्यामध्ये त्याचे स्किल सेट्स मध्ये येतो क्यूबलेट, क्यूब प्रॉक्सी, कंटेनर इंजिन अँड देन पॉड. पॉडच्या आतमध्ये कंटेनर. ओके. तर एक एक करून आपण डिस्कस करू ह्या सुद्धा. कंट्रोल पॅनलचे तर आपण बघितलंय, बट आता हे इकडे मेसेज कसं येणार? तर इथे जो आपण बघतोय सेंट्रलाइज एपीआय सर्व्हर, हाच मेसेज इकडे पण पाठवणार की बाबा हे काम आहे, हे काम तुम्ही करा. क्लिअर. तर काम करायचं, काय काम करायचं, जे काही इथे शेड्यूलर याच्याकडे एपीआय सर्व्हरकडे इन्फॉर्मेशन आली, ती इन्फॉर्मेशन कुठे जाणार? या वर्कर नोडकडे. तर इथे रिसीव्ह कोण करणार ती इन्फॉर्मेशन, की कंटेनर शेड्यूल करायचं आहे, पॉड शेड्यूल करायचं आहे. तर ही इन्फॉर्मेशन रिसीव्ह करतो क्यूबलेट. कळलं? तर इन्फॉर्मेशन टास्क बोलू आपण, टास्क जो मिळालेला आहे तो टास्क एक्सेप्ट करायचं काम करतो क्यूबलेट. तर क्यूबलेट इज नथिंग बट अ रिसिव्हर. आणि हा क्यूबलेट चेक करतो ह्या पॉड्स ऍक्च्युली आहेत का, रनिंग आहेत की नाही आहे, यांना मॉनिटर करायचं काम कोण करतो? क्यूबलेट करतो. आय होप समजलंय. क्यूबलेट मेसेज रिसीव्ह करणार आणि चेक करणार पॉड 1, पॉड 2, पॉड 3 हे तिन्ही रनिंग मध्ये आहेत का. तिन्ही रनिंग मध्ये असेल तर तो एक्स्ट्रा क्रिएट करणार नाही. पण 2 रनिंग मध्ये आहे आणि तिसरीची रिक्वायरमेंट आहे, तर तिसरा हा क्रिएट करेल. समजलं? हा तर शेड्यूलर आहे फक्त, हा क्रिएट करणार नाही. याने शेड्यूल केलं, एपीआय ला मेसेज गेला, मेसेज रिसीव्ह केला क्यूबलेटने, क्यूबलेट परत चेक करेल पॉड 1, पॉड 2, पॉड 3. तिसरा पॉड जर त्याला दिसत नाहीये तर शेड्यूलरने सांगितलेला मेसेज तो काम करेल आणि हा पॉड क्रिएट करेल. समजलं का? वर्डिंग वर लक्ष द्या माझ्या फक्त. मी कंटेनर नाही म्हणतोय, मी फक्त पॉड बोलतोय. पॉड पॉड पॉड. आता हे पॉड ऍक्च्युली काय कसं काम आहे ते मी तुम्हाला जस्ट सांगतो. इथे लक्ष द्या फक्त वर्डिंग्स वर. मेसेज रिसीव्ह करून क्यूबलेटने रिसीव्ह केला, पॉड्सला त्याने चेक केलं, 2च पॉड जर असेल तर तिसरा पॉड क्रिएट करेल. रिक्वायरमेंट 3ची आहे ना इथे, शेड्यूलर कडून तिसऱ्याची रिक्वायरमेंट इथे क्रिएट करायची आली आहे इन्फॉर्मेशन. परत तो क्यूबलेट मॉनिटर करेल 1, 2, ओके तिसरा पाहिजे, चलो क्रिएट करो. सो क्यूबलेटचं काम. आता यामध्ये हा पॉड काय आहे, तर हा पॉड ऍक्च्युली एक खूप छोटी एंटिटी आहे तुमच्या क्युबरनेटिस क्लस्टर मधली. ओके. सर्वात छोटी एंटिटी मीन्स पॉड. आणि हा पॉड ऍक्च्युली एक कव्हर असतो तुमच्या कंटेनरवर. दिसतंय तुम्हाला कव्हर टाईप? ओके. कंटेनर तर आहे, कंटेनरला ही बाहेरची पॅकिंग आहे. तर दिस इज नथिंग बट अ आउटर लेअर और कंटेनर कवरिंग असं बोलू शकता तुम्ही. क्लिअर? कंटेनरचं एक रॅपर और कवरिंग और सिंपली अ मोर सिक्युअर लेअर असं पण बोलू शकता. तर आता याच्या आतमध्ये हे जे कंटेनर आहे, पॉड क्रिएट करायचं काम कोणाचं आहे? क्यूबलेटचं.
मॉनिटर करायचं काम क्युबलेटचं. आता याच्या आतमध्ये जे कंटेनर क्रिएट होणार आहे, हे कंटेनर क्रिएट करण्यासाठी आपल्याला लागतो कंटेनर इंजिन. डोंट से डॉकर, से डॉकर, सॉरी काय वॉट, कंटेनर इंजिन. डोंट से डॉकर, से कंटेनर इंजिन. कारण तो कुठलाही असू शकतो, डॉकरच असेल असं नाही आहे, कुठलाही असू शकतो. दॅट्स वाय कंटेनर इंजिन. सो कंटेनर इंजिनचं काम असेल कंटेनर क्रिएट करणे. तर क्युबलेट पॉड क्रिएट करणार आणि कंटेनर इंजिन कंटेनर क्रिएट करणार. आता तुम्हाला हे माहिती असेल, आपण डॉकर नेटवर्किंग बघितलेलं आहे. डॉकर नेटवर्किंग मध्ये काय होतं, कंटेनरला आयपी ऍड्रेस मिळायचा. ओके, कंटेनरला काय मिळायचं, आयपी ऍड्रेस मिळायचा. तर ते आयपी ऍड्रेसेस वगैरे आता कंटेनरला मिळणार नाही. का? कारण कंटेनरच्या वरती काय आहे, एक लेयर आहे. नाव यू कॅन सी हिअर, एक पेक्षा जास्त कंटेनर पण दिसत आहेत एका पॉड मध्ये. तर जर एकच पॉड आहे हा आणि डिलीट झाला तर एक सोबत दोन, दुसरा कंटेनर पण डिलीट होईल, तिसरा कंटेनर पण डिलीट होईल, तिसरा तीन आहेत. तर दिस इज नॉट अ बेस्ट प्रॅक्टिस. एका पॉड मध्ये एकच कंटेनर असायला पाहिजे. आता आणखी यामध्ये काय आहे, तर हा जो पॉड आहे या पॉडला आयपी ऍड्रेस असाइन होईल, कंटेनरला नाही. आयपी ऍड्रेस कुणाला असाइन होतो, पॉडला होणार, कंटेनरला होणार नाही. आता हे जे आयपी ऍड्रेसेस, इथली कम्युनिकेशन, नेटवर्किंग, हे सगळं काम करायचं, आयपी ऍड्रेस वगैरे प्रोव्हाइड करायचं काम क्यूब प्रॉक्सी करतं. कोण करतं काम, क्यूब प्रॉक्सी. ओके, सो आता तुम्हाला कळलं असेल की ऍक्च्युली वर्कर नोड कशा पद्धतीने काम करणार, हा मेसेज रिसीव्ह करणार आणि देन वर्क करणार. हे समजायला असं समजून घ्या, बट काम करताना तुम्हाला एवढं असं काही डिटेलमध्ये बघायची गरज नाही राहणार. फक्त थिंकिंग व्यवस्थित ठेवा की काम कसं होत आहे. कळलं का? सांगा. आणि हे सगळं काम करणार आहोत आपण कमांड लाईन थ्रू. ओके, kubectl is the command line tool used to work on Kubernetes. येस, बोला. इथपर्यंत हे आहे तुमचं क्युबरनेटिसचं आर्किटेक्चर. आय होप तुम्हाला समजलंय. काही प्रॉब्लेम वाटतोय का इथे, अंडरस्टूड करायला थोडी कठीण वगैरे वाटलंय का ते सांगा. बोला. उमेश, सुप्रिया, साक्षी. ओके, समजलंय सर. ओके. बाकीच्यांना कुणाला इश्यू? नो सर. ओके, गुड. सो सिम्पली आर्किटेक्चर बघितलेलं आहे. तुम्हाला वेगवेगळ्या डायग्राम मिळून जातील क्युबरनेटिसच्या. ह्या विकिपीडियाचा जो जरी पेज तुम्ही फॉलो केला, विकिपीडियाचा जरी पेज फॉलो केला, तर यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळेल. के कॉन्सेप्ट, सी इथं कॉन्सेप्ट दिसतोय. देन तुम्हाला कंट्रोल प्लेन दिसेल, कंट्रोल प्लेन, कंट्रोल पॅनल और मास्टर नोड यू कॅन से. सी कुबरनेटिस मास्टर नोड, इथे मास्टर नोड पण बोललाय तो आणि कंट्रोल प्लेन पण बोललेला आहे. अँड देन नाव यू कॅन सी ETCD ची इन्फॉर्मेशन दिलेली आहे, API सर्व्हरची इन्फॉर्मेशन आहे. हे कुठे आहे, हा लाइट वेट डिस्ट्रीब्युटेड की व्हॅल्यू डेटा स्टोर. सी की व्हॅल्यू डेटा स्टोर, डेटा बेस इनसाइड दी कुबरनेटिस क्लस्टर. API सर्व्हर इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे, तुम्ही चेक करू शकता. इट्स अ कम्युनिकेशन सोर्स इनसाइड अवर क्लस्टर. शेड्यूलर, कंट्रोलर, नोड्स मीन्स आपले इन्स्टन्सेस असणार. वर्कर नोड, त्यामधले क्युबलेट, कंटेनर रनटाइम, क्यूब प्रॉक्सी, पॉड्स. पॉड्सच्या आतमध्ये काय असते, कंटेनर असते. तर इथे कंप्लीट डिटेल दिलेली आहे प्रत्येक याची, जी अख्खी आपण बघणार आहोत. समजलं?
समजलं आहे का? So here you can see worker node, slave machine or slave instances. These are the words we can use. Control plane, master node, these are the words we can use. Then here you can see API server, manager or notifier. API server is the front end of the Kubernetes control plane, front end. The main source of communication, scheduler is the pods. But आता हे तर मी इथे पॉइंट बाय पॉइंट लिहिलेलं आहे, but yes you can go in detail using Kubernetes documentations. Here you can see the documentations, why Kubernetes, components of Kubernetes, you can go with it. ठीक आहे, इथे पण तो तेच सांगतोय, हिरार्किकल कंटेंट कॉन्टेक्स्ट फॉर कुबेरनेटिस कसं यूज करणार, कशा पद्धतीने काम करणार, याने सुद्धा व्हर्च्युअलायझेशन कंटेनरायझेशनचा डिफरन्स वगैरे दिलेला आहे. कंपोनंट्स मध्ये याने डायग्राम दिलेली आहे तुम्हाला कुबेरनेटिस क्लस्टरची, जे तुम्ही फॉलो करू शकता. सी इकडे दिसतंय सेम थिंग्स. क्लाउड कंट्रोलर मॅनेजर एक एक्स्ट्रा आहे जो की ऑप्शनल आहे, आणि इथे पण तुम्हाला त्याचे काय दिसेल, इन्फॉर्मेशन दिसेल. सो ठीक आहे, आय होप तुम्हाला एवढं कळलंय. आपण इथेच थांबूया, बाकी कंटेंट उद्या बघू.